लॉटरी लागली असं म्हटलं तरी काय हरकत नाही। मात्र मेच्या हप्त्यासाठी आता लवकर पाहिजे असेल तर हे काम लवकर करा म्हणून सरकारने माहिती दिलेली आहे। कोणतं काम करायचं ते पुढे सांगणार आहे, त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। तसेच आता कोणत्या 17 जिल्ह्यात पैसे वाटप होत आहेत त्या 17 जिल्ह्यांची यादी आलेली आहे, ती जिल्ह्यांची नावे देखील वाचून दाखवणार आहे व कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे मिळणार आहेत ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल की आमच्या जिल्ह्यात पैसे कधी मिळणार, आज मिळणार की उद्या मिळणार व पैसे मिळवण्यासाठी आता कोणतं काम करावं लागणार ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर चला आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बरेच जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राइब करत नाहीये। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। ज्यांनी सबस्क्राइब केले असेल त्यांना महत्त्वाचे अपडेट रोज पाहायला मिळतील। तर आता तुमचा जिल्हा देखील कमेंटमध्ये आम्हाला सांगा। तर इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता बहिणींची लॉटरी लागली असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। तर आता कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार ती सर्व काय अपडेट आता आपण सविस्तर पाहूया। तर इकडे लक्ष देऊन बघू शकता राज्य सरकारने निर्णय आता जाहीर केलेला आहे। आता डीबीटी प्रक्रिया ही सुरू झालेली असून काळजी करू नका, आता उशीर कसलाही होणार नाहीये। थेट रक्कम ही तुमच्या बँक खात्यात वर्ग करण्यास आता मान्यता मिळालेली आहे। आता ज्यांना देखील एप्रिलचा हप्ता उशिरा मिळाला त्यामुळे काही बहिणी तर नाराजच झालेल्या होत्या, मात्र तीच नाराजी दूर करण्यासाठी मे महिन्याचा हप्ता आता सरकार लवकर देत आहे। मे महिन्याची रक्कम बहिणींच्या बँक खात्यात आता लवकर जमा होत आहे। तर इकडे बघू शकता आता बहिणींची लॉटरी लागलेली आहे। मेचा हप्ता आता जाहीर झालेला असून सरकारने डीबीटीची प्रक्रिया जी आहे ती सुरू केलेली आहे। म्हणजे डीबीटी प्रक्रिया सुरू झाली आहे म्हटल्यावर काळजी करू नका, कोणत्याही क्षणी आता 17 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। त्या जिल्ह्यांची नावे तर आपल्याला पाहायला मिळतीलच। तसेच आता काही बहिणींना 1500 रुपये तर मिळणारच, त्यासोबत हे 830 रुपये गॅस सिलेंडरची रक्कम आता सरकारच्या माध्यमातून सर्व बहिणींना देण्यात येणार आहे। तर पुढे बघू शकता त्यासाठी एक काम देखील करावं लागणार आहे। आलेल्या माहितीनुसार आता 17 जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचं काम सुरू होत आहे। तेवढी रक्कम आता सरकारपर्यंत जमा होत आहे। थेट 17 जिल्ह्यात पैसे येणार आहेत अशी माहिती या ठिकाणी आलेली आहे। तर पुढे काय सांगितलं आहे ते आपण बघूयात। तर इकडे बघा आता 17 जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचे काम तर आता सुरू केलेले आहे। तर यामध्ये आता 17 जिल्ह्यात हे पैसे कोणत्या क्षणी येणार आहेत ते कोणते 17 जिल्ह्यात तुम्हाला नाव सांगणार आहे। त्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला कसलीही काळजी करण्याची गरज पडणार नाही, तुम्हाला चांगली रक्कम मिळणार आहे। तर काहींना इकडे बघू शकता आता 1500 रुपयाचा मेचा हप्ता सरकार देणारच आहे, मात्र काहींना 3000 रुपये थेट मे महिन्यामध्ये आता सरकार खात्यावरती देत आहे। त्यासाठी एक काम करा, जेणेकरून 1500 ऐवजी तुम्हाला 3000 रुपये मिळून जातील। तर आता तुम्हाला 1500 ऐवजी 3000 रुपये पाहिजेत का, तर हो म्हणून कमेंट मध्ये सांगा। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांचा खूप मोठा फायदा झालेला आहे। त्यांना आता मे महिन्याचे 3000 रुपये व गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील त्यांना आता मिळणार आहेत, ते पात्र ठरलेले आहेत। तुम्हाला देखील गॅस सिलेंडरचे पैसे 100% मिळतील, मिळत नसतील तर आता इथून पुढे नक्कीच मिळणार आहेत। आता शेवटपर्यंत फक्त व्हिडिओ बघत चला। तर चला पाहूयात आता पुढील अपडेट। तर इकडे बघू शकता आता 17 जिल्हे यामध्ये आहेत। या 17 जिल्ह्यात बहिणींच्या बँक खात्यात पैसे वाटप होत आहेत। तर इकडे 3 याद्या जाहीर केलेल्या आहेत। यामध्ये काहींना आता थेट जास्त रक्कम सरकारच्या माध्यमातून वर्ग करण्यात येणार आहे, काहींना आता चांगला लाभ सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। यामध्ये जर विचार केला तर आता सरकारचे आदेश मिळालेले असून डीबीटी प्रक्रिया ही सुरू केलेली आहे। आता थेट रक्कम ही बहिणीच्या बँक खात्यात येणार आहे। तुम्हाला कोणत्या क्षणी आता मेसेज येऊ शकतो, आता मेसेज येणार आहेत, मेसेजकडे लक्ष द्या। त्यामध्ये मे महिन्याची रक्कम असेल असे मेसेज येतात, तुम्ही जे आहे ते आता लवकर पैसे काढण्यात जाऊ शकता। तर आता कोणत्या बँकेत ही मेसेज येतील, कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे येणार आहेत, त्यामध्ये जर तुमचं खातं असेल तर चांगलीच खुशखबर आहे। तर त्या बँकांची नावे देखील सांगतो, कारण आता पोस्टात एक मोठा प्रॉब्लेम देखील झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। तो कोणता प्रॉब्लेम आहे ते सांगणार आहे। ते प्रॉब्लेम लवकर सर्वांनीच दूर करून घ्या, अन्यथा मे महिन्याचा हप्ता लवकर भेटायचा नाही। ते काय प्रॉब्लेम आहे पुढे सांगणार आहे, व्हिडिओ बघत चला। तर इकडे बघू शकता आता यामध्ये सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता सरकारने मे महिन्याच्या हप्त्याचे आदेश दिलेले आहेत। आता मे महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार तर आहे, मात्र आता काहींना जास्त रक्कम खात्यावरती येणार असल्याची माहिती सरकारकडून आलेली आहे। होय, आता मेचा हप्ता, एप्रिलचा हप्ता, आता हप्ते कसे मिळत असतात तर काहींना 1500 रुपये मिळतात, काहींना 500 रुपये मिळतात। अशाप्रमाणे हे हप्ता वाटप सुरू असतं, मात्र आता अधिक रक्कम देण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे। तर आता इकडे बघू शकता जिल्ह्यांची यादी आलेली आहे। आता आपण जिल्ह्यांची नावे पाहूयात। तर यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली। हिंगोली जिल्ह्यात राहत असाल तर आता खुशखबर आहे, लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता तुमच्या थेट बँक खात्यात वर्ग केला जाणार आहे। हिंगोली जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपलेली असून डीबीटी प्रक्रियाला आता सुरुवात झालेली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये विचार जर केला तर काही बहिणींना आता 3000 रुपयांचा हप्ता येत आहे, काहींना 1500 रुपये व गॅस सिलेंडरचे आता 830 रुपये तर 100% मिळणार आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, तुम्हाला मोठा फायदा तुमचा होणार आहे, कारण गॅस सिलेंडरची रक्कम सरकार आता सर्वांनाच देणार आहे। त्यासाठी हे काम करून घ्या, आता 8 नाही
नाहीये, काहीच नाहीये, गॅस सिलेंडरचे पैसे आता सर्व माता भगिनी आहेत ते मिळवू शकतात। तर यामध्ये इकडे आता लक्ष देऊन बघायचा एकंदरीत विचार केला तर आता हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणत्या क्षणी मे महिन्याची 1500 काहींना मिळणार आहेत असा मेसेज येईल, त्यानंतर 3000 रुपयांचा मेसेज येईल, काहींना 3000 रुपयांचा मेसेज येणार आहे। जर 3000 रुपयांच्या यादीत सरकारने तुमचं नाव घेतलं तर 3000 रुपये मिळतील, कारण सरकार आता बऱ्याच महिलांच्या यादीमध्ये नाव घेत आहे। काहींचं नाव 1500 रुपयांच्या यादीत घेत आहे, तर काहींचं 3000 रुपयांच्या यादीत नाव घेत आहे। तुमचं नाव जर 3000 रुपयांच्या यादीत घेतलं तर तुम्हाला 3000 रुपये तर मिळतील, ते पण सर्वात आधी रक्कम येईल। मात्र आता 3000 रुपयांच्या यादीत नाव येण्यासाठी कोणतं काम करावं लागेल जेणेकरून सरकार देखील तुमचं नाव घेईल, तर ते देखील तुम्हाला सांगतो, व्हिडिओ बघत चला कारण चांगला फायदा होणार आहे। आता आपण जिल्ह्यांची नावे वाचून दाखवत आहोत। तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला हप्ता कोणत्या क्षणी मिळून जाईल। मे महिन्याचा पहिला टप्पा सर्वात आधी या जिल्ह्यात मिळणार आहे। पहिला हिंगोली झाला, दुसरा जिल्हा बघूयात, तर इकडे बघा दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे म्हणजे अमरावती। आता अमरावती जिल्ह्यात देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे। अमरावती या ठिकाणी विचार जर केला तर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात काहींना 1500 तर मिळणारच, मात्र 3000 रुपये देखील आता वाटप केले जाणार आहेत। यासोबत गॅस सिलेंडरचे 830 रुपये वाटपाची पूर्ण तयारी ही सरकारच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। ही टोटल जेवढी काय रक्कम असेल ती तुमच्या बँक खात्यात आता वर्ग केले जाईल। तुम्हाला हे पैसे जे आहेत ते आता पाठवण्यात येणार आहे, ते पैसे तुम्हाला थेट आता सरकारच्या माध्यमातून वर्ग करण्यात येणार आहेत। त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाहीये, कसलीही चिंता करायची नाहीये। त्यामुळे तुमच्यासाठी चांगली खुशखबर म्हटलं तरी काय हरकत नाहीये। हे सर्वचे सर्व पैसे जे आहेत ते तुम्हाला आता 100% मिळून जातील। तर चला इकडे बघू शकता, आता पुढचे जिल्हे देखील पाहूयात। आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मे महिन्याचा हप्ता आता तुम्हाला 2 दिवसाच्या आत पाहिजे असेल तर काय करायचं ते देखील सांगणार आहे, जेणेकरून मे महिन्याची रक्कम देखील आता लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यात जमा होईल। तर पुढे बघू शकता, आलेल्या माहितीनुसार आता 2 दिवसांमध्ये 3 विभागाची तयारी पूर्ण होत चाललेली आहे। 3 विभागात हे पैसे येत आहेत, मात्र ती तयारी पूर्ण होण्याच्या आधी तुम्ही हे काम करा म्हणजे लवकर मे महिन्याचे पैसे मिळतील। अन्यथा सरकारने जर पैसे वाटपाची तयारी पूर्ण केली, तुमचं जर ते काम पूर्ण झालेलं नसेल तर तुम्ही हप्त्यामधून जे आहे ते दूरच राहू शकतात। तुम्हाला हप्ता पुन्हा नंतर मे महिन्याचा हप्ता जूनमध्ये बी मिळू शकतो किंवा मे महिन्याच्या 30 तारखेला किंवा 28-29 तारखेला मिळू शकतो। त्यामुळे एवढा उशीर हप्ता जर तुम्हाला घ्यायचा नसेल, आता लवकर घ्यायचा असेल तर सरकार जे सांगते तेवढं पूर्ण करून घ्या, जेणेकरून हप्ता येण्यास लवकरात लवकर तुम्हाला जे आहे ती मदत होईल। तसेच आता व्हिडिओ देखील शेवटपर्यंत बघत चला। तर इकडे बघा, आता 2 दिवसाच्या आत 3 विभागात पैसे येणार आहेत। कोणते 3 विभागात तुम्हाला सांगणार आहे। तुमचा विभाग असेल तर आता पूर्णपणे पैसे येऊन जातील। पूर्ण तयारी सरकार आता करत आहे, कारण बहिणी ह्या नाराज झालेल्या होत्या, त्यांना एप्रिलचा हप्ता उशिरा मिळालेला होता, मात्र आता ती नाराजी दूर होणार आहे। तर चला आता सरकारने महत्त्वाची बातमी, एक चांगली खुशखबर दिलेली आहे। ती खुशखबर जर तुम्ही पाहिली तर तुम्ही देखील आनंदी होता, कारण आता चांगली रक्कम सरकार तुम्हाला देखील देणार आहे। तर चला पाहूयात खुशखबर। तर आलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणीची एक प्रतीक्षा संपलेली आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। तर इकडे बघू शकता, आता 48 लाख महिलांची पहिली यादी सरकारने तयार करण्यास सुरुवात केलेली आहे। होय, आता 10 लाख महिला नाही, 20 लाख नाही, तर तब्बल सरकार काय करत आहे, 48 लाख महिलांची पहिली यादी आता तयार करत आहे। यामध्ये त्या पाठोपाठ लगेचच 33 लाख महिलांची दुसरी यादी एक तयार होणार आहे। मात्र आता तुम्हाला या दोन्ही यादीचा एक फरक सांगतो, त्यानंतर ही माहिती पाहूया। तर इकडे बघा, तुमचं जर नाव 48 लाख महिलांच्या यादीत आलं तर तुम्हाला किती रुपये मिळणार, तर 3000 रुपये मिळणार। व दुसरी एक यादी आहे ती म्हणजे 33 लाख महिलांची। 33 लाख महिलांच्या यादीत तुमचं नाव आलं तर तुम्हाला फक्त 1500 रुपये मिळणार। मात्र तुमचं नाव जर 48 लाख याच्या यादीमध्ये सरकारने घेतलं तर 3000 रुपये मिळून जातील। तर तुम्हाला आता 48 लाख महिलांच्या यादीत तुमचं नाव यायला पाहिजे की नाही, तुम्हाला जर यायला पाहिजे वाटत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण 48 लाख महिलांच्या यादीत सरकारने तुमचं नाव घेतल्यावर 3000 रुपये तुम्हाला कोणत्या क्षणी मिळतील। मात्र जर सरकारने तुमचं छोट्याशा चुकीमुळे 33 लाख महिलांच्या यादीत नाव घेतलं तर फक्त तुम्हाला 1500 मिळतील। कारण आता ज्या बहिणी नाराज झालेल्या होत्या त्या नाराजी दूर करण्यासाठी आता मे महिन्यातच 3000 रुपये देखील काही बहिणींना सरकार देणार आहे। ज्यांचं नाव येईल त्यामध्ये त्यांना हे 3000 रुपये आता हप्ता मिळून जाणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला 48 लाख महिलांच्या यादीत नाव कसं आणायचं ते देखील सांगतो। याच्यामध्ये जर तुमचं नाव आलं तर तुम्हाला किती रुपये मिळणार, तर 3000 मिळणार। जर 33 लाख महिलांच्या यादीत नाव आलं तर 1500 रुपये तुम्हाला मिळून जातील। तर आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, 48 लाख महिलांच्या यादीत सरकार तुमचं नाव नक्कीच घेईल। आता घेण्यासाठी काय करायचं ते तुम्हाला महत्त्वाचं छोटंसं काम आहे, तेवढं पूर्ण करून घ्या, चांगली रक्कम मिळून जाईल। तर इकडे बघा, आता यामध्ये
स्पष्टपणे सांगितलेलं आहे। वरच्या लाईनीत काय सांगितलं आहे तर 48 लाख महिलांची पहिली यादी तयार होत आहे, तर दुसरी यादी देखील तयार होत आहे। यामध्ये 33 लाख महिलांची दुसरी यादी तयार होत आहे। त्यामध्ये सरकार ज्यांची नावे घेईल त्यांचं नशीब चमकलं म्हटलं तरी काय हरकत नाही, कारण 48 लाख महिलांच्या यादीत नाव आलं तर 3000 व 33 लाख महिलांच्या यादीत तुमचं नाव घेतलं तर फक्त 1500 रुपये मिळणार आहेत। मात्र सरकारने जर तुमचं 1500च्या यादीत नाव न घेता 3000 रुपयांच्या यादीत नाव घेतलं तर चांगला दिलासा मिळू शकतो। मात्र 3000 रुपयांच्या यादीत नाव येण्यासाठी हे काम तातडीनं करायचं आहे। ते कोणतं काम आहे आता आपण पुढच्या 2 मिनिटात पाहणार आहोत। आता 2 मिनिटं व्हिडिओ लक्ष देऊन बघत चला, फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे, यामध्ये चांगला फायदा तुमचा होणार आहे। तर आता पुढचे जिल्हे देखील सांगणार आहोत की कोणत्या जिल्ह्यात आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत आहेत, त्या जिल्ह्यांची नावे देखील तुम्हाला पाहायला मिळतील। तर आलेल्या माहितीनुसार इकडे बघा, आता सरकारने अजून 2 योजना तर आणलेल्या आहेत, म्हणजे लाडकी बहीण योजनाच आहे, मात्र त्यामध्ये नवीन 2 योजना आणल्यासारखं काम सरकारने केलेलं आहे। यामध्ये आधार कार्ड असेल तर आता थेट पैसे मिळून जातील, ते पण 4500 रुपये तुमच्या बँक खात्यात मिळून जाणार आहे। त्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचं आहे। आता याबाबत आपण पुढे बातमी पाहणार आहोत। आधार कार्ड असल्यावर तुम्हाला एवढे पैसे मिळणार आहेत, ते पण रक्कम 100% तुमच्या बँक खात्यात येणार आहे। त्यानंतर आता आपण सर्वात आधी जिल्ह्यांची नावे पाहूयात, कोणत्या जिल्ह्यात आता रक्कम वाटप होत आहे। तर इकडे बघा, आता 3 जिल्ह्यांच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत। आता थेट रक्कम ही सरकारच्या माध्यमातून वर्ग केली जाणार असून लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे। यामध्ये बघू शकता आता 3 याद्या जाहीर झालेल्या असून काहींना थेट आता जास्त रक्कम मिळणार आहे। तर हे काम करून घेण्याचे सरकारने आता आदेश दिलेले आहेत, जेणेकरून मे महिन्याचा हप्ता आता लवकरात लवकर मिळेल। मात्र जास्त रक्कम तुमच्या बँक खात्यावरती देखील आता येणार आहे। तर 3 याद्या आता तुम्हाला दाखवणार आहे, तुम्ही लक्ष देऊन बघा। 3 याद्या तुमचे जिल्हे असतील, त्यामध्ये तुमचं बँक खातं कोणत्या बँकेत आहे ते देखील बघून घ्या। काही बँकेत पैसे येणाऱ्या बँकांची नावे देखील आहेत। आता त्या 3 याद्या पाहायच्या आहेत म्हटल्यावर व्हिडिओ बघत चला। तर इकडे बघू शकता, काहींना थेट जास्त रक्कम सरकारच्या माध्यमातून येत आहे। यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा तो म्हणजे आता बीड जिल्हा आहे। बीड जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम बीड जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वर्ग केली जाणार आहे। सरकारच्या माध्यमातून आता बँक खात्यात पाठवण्यात येणार आहे, त्यामुळे चांगला दिलासा मिळू शकतो। बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार आहे। बीड जिल्ह्याचा विचार केला तर आता काहींना 3000 रुपये मिळणार आहेत। 43 लाख महिलांच्या यादीत बीड जिल्ह्यातील महिलांचं नाव सरकार घेणार आहे, त्यामुळे काहींना 3000 रुपये मिळू शकतात व आता काहींचे 33 लाख महिलांच्या यादीत देखील नाव येणार आहे, त्यामुळे 1500 देखील तुरळक महिलांना मिळणार आहेत। मात्र आता तुम्हाला 3000 रुपये मिळण्यासाठी एक सोपी गोष्ट सांगत आहे, इकडे बघा, त्यासाठी आधार कार्ड असणं गरजेचं आहे। आधार कार्ड आहे का नाही कमेंटमध्ये सांगा। आधार कार्ड असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आधार कार्ड असल्यावर तुम्हाला एक काम करता येणार आहे, ते काम पूर्ण होताच तुम्हाला जास्त रक्कम सरकारकडून मिळेल, ते तर पाहणारच आहोत। आता फक्त 1 मिनिटाचा व्हिडिओ शिल्लक राहिलेला आहे। 1 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला काय सांगणार आहे तर इकडे बघा, 3000 रुपये कसे मिळवायचे, गॅस सिलेंडरची रक्कम कशी मिळवायची, त्यानंतर आता गॅस सिलेंडरची रक्कम 100% मिळणार आहे व मे महिन्याचा हप्ता सर्वात आधी कसा मिळवायचा ते तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात पैसे येऊन जातील व कोणत्या बँकेत व कोणत्या जिल्ह्यात हे पैसे मिळणार आहेत ते आता राहिलेल्या 1 मिनिटात पाहणार आहोत। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर इकडे बघा, जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत। आपण सर्वात आधी जिल्ह्यांच्या याद्या पाहूया। आलेल्या माहितीनुसार आता या ठिकाणी जिल्हे प्रसिद्ध सरकारने देखील केलेलेच आहेत। यामध्ये जर विचार केला तर आता 2 दिवसाच्या आत पैसे वाटप होत आहेत। तर सरकारने आता चांगली योजना तर आणलेली आहे। महिलांना आता पैसे वाटपासाठी गॅस सिलेंडरचा हप्ता देखील मंजूर केलेला आहे। गॅस सिलेंडरचे 830 रुपये आता देण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे, ते पण आता सर्वांना मिळणार आहे। डीबीटी प्रक्रिया आता सुरू केलेली आहे, सर्वांना हे तर पैसे मिळतील, मात्र सर्वांनी हे काम करून घ्या, अन्यथा हे पैसे सर्वांच्या बँक खात्यात यायचे नाहीत। तर तुम्हाला पहिलं काम सांगत आहे, इकडे बघा, आधार कार्ड व मोबाईल नंबर लिंक करून घ्या। पहिलं काम झालं। दुसरं काम देखील सांगतो, इकडे बघा, जर महिलेच्या नावावरती गॅस सिलेंडर नसेल तर आता जे पुरुषाच्या नावावरती गॅस सिलेंडर आहे ते तुम्हाला महिलेच्या नावावरती करावं लागेल। जर तुम्ही ते महिलेच्या नावावरती गॅस सिलेंडर केलं तर तुमचं काम पूर्ण होणार आहे। त्यानंतर तुम्हाला जे आहे ते शहरी भागात जायचं आहे, सेवा केंद्रात जायचं आहे, ज्या ठिकाणी की अशा योजनांचं काम करून देत असतात। आता गावात देखील तुम्ही ग्रामपंचायत पर्यंत जाऊन हे काम तुम्ही जे आहे ते करून घेऊ शकता। तुमचा जे आहे ते चांगला फायदा होईल। तुम्हाला जे आहे ते याचे पैसे देखील आता गॅस सिलेंडरचे 3 हप्ते वर्षातून मिळत असतात, ते 3 हप्ते तुमच्या बँक खात्यात येऊन जातील। तर मेचा हप्ता आता पुढचा जिल्हा मिळणार सांगतो। मेचा हप्ता आता लवकरच जे आहे ती बुलढाणा जिल्ह्यात देखील वाटप होत आहे। आता जिल्ह्यांची नावे सांगत आहे, लक्ष देऊन बघा। तुम्ही जर बुलढाणा जिल्ह्यात राहत असाल तर बुलढाणा जिल्ह्यात देखील चांगली रक्कम सरकारच्या माध्यमातून वर्ग करण्यात येणार आहे। बुलढाणा जिल्ह्यात देखील थेट पैसे वाटपाचे आदेश, थेट सूचना हे आता सरकारच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत। त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार आहे, असं म्हटलं तरी काय हरकत नाही। तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा, चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच इकडे बघू शकता, आता
43 लाख महिलांच्या यादीत नाव आलं तर 3,000 रुपये मिळणार. आता 3,000 रुपये मिळण्यासाठी हे काम करा. त्यासाठी आधार कार्ड घ्या. आधार कार्ड घेतल्यानंतर गावामध्ये तुमच्या आसपासच्या किंवा शहरी भागात जाऊन तुम्हाला काय म्हणायचं आहे, आमचं आधार कार्ड लिंक आहे का नाही एकदा मोबाईल नंबरशी चेक करा म्हणून त्यांना सांगायचं आहे. जर तुम्हीच जर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केलेलं असेल तर काळजी करू नका, मग जाण्याची गरज पडणार नाही. किंवा लिंक नसेल तर एकदा तपासून घ्या आहे का नाही. नसेल तर लगेच लिंक करून घ्या, जेणेकरून मे महिन्याचा हप्ता लगेच सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात जमा होईल. तुम्हाला ती रक्कम सर्वात आधी येऊन जाईल. त्यामुळे काळजी करायची नाहीये. त्यानंतर तुम्हाला 3,000 रुपये मिळतील. 3,000 रुपये कोणाला मिळणार आहेत तर ज्यांना एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये, मे महिन्याचे 1,500 रुपये, टोटल हे 3,000 मिळणार आहेत. जर तुम्हाला एप्रिल महिन्याचे 1,500 मिळाले असतील तर फक्त 1,500 मिळतील. मिळाले नसतील तर हे 3,000 रुपये तुमच्या थेट बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता वर्ग केले जाणार आहेत. त्यामुळे चांगला दिलासा हा लाडक्या बहिणींना मिळणार आहे. तर तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये सांगा. अजून कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप होणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे आपण सांगणार आहोत. त्याबाबतचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येत आहे. तो पाहण्यासाठी सबस्क्राईब करणे गरजेचे आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.